नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॅलिंड्रोम म्हणजे काय, पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय आणि कशा पद्धतीने पॅलिंड्रोम नंबरसाठी आपण पायथन प्रोग्राम बनवायचा आहे। ओके, त्याच्यासाठी बेसिक म्हणजे तुम्हाला रिव्हर्स ऑफ ए गिवन नंबर कशा पद्धतीने बनवतात ते तुम्हाला बघितलं पाहिजे। ओके, तर तुम्हाला स्क्रीनवरती प्रोग्राम दिसत असेल। ओके, तर नोटपॅड प्लस प्लसमध्ये हा प्रोग्राम टाईप केलेला आहे। ओके, नोटपॅड प्लस प्लस हे एडिटर यूज केलेला आहे आणि हा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कमांड प्रॉम्प्टचा यूज करणार आहोत। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघितलं तर रिव्हर्स ऑफ ए नंबर फाइंड आउट करण्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। ते व्हिडिओ तुम्ही बघा सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पॅलिंड्रोम नंबरचं व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया लक्षात येऊन जाईल। ओके, तर चला मग पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय बघूया आपण। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिसत असेल की n = 1 2 3 4 हा एक नंबर आहे। ओके, याचा रिव्हर्स केल्यानंतर नंबर काय होतोय 4 3 2 1 होतोय। ओके, म्हणजे सुरुवातीला नंबर होता 1 2 3 4, रिव्हर्स केल्यानंतर नंबर झाला 4 3 2 1। हे दोन नंबर सेम आहेत का रे? 1 2 3 4 आणि 4 3 2 1 नंबर सेम आहेत का? नाही आहेत, म्हणजे हा पॅलिंड्रोम नंबर काय आहे? नाही आहे। ओके, पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी मी टाईप करतो 1 2 1 5 2 5 4 7 5 सॉरी 4 7 4 3 4 3 अशा टाईपचे जे नंबर्स असतात ते म्हणजे पॅलिंड्रोम नंबर। म्हणजे सुरुवातीचा नंबर आणि रिव्हर्स केल्यानंतर नंबर ज्यावेळी सेमच राहतो त्याला आपण पॅलिंड्रोम नंबर असं म्हणतो। पॅलिंड्रोम ही सिंपल कन्सेप्ट आहे। ओके, पण त्याचा प्रोग्राम कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण समजून आज घ्यायचं आहे। ओके, तर सुरुवातीला मी आधी सांगितलं की रिव्हर्स ऑफ ए गिवन नंबर कशा पद्धतीने करायचा आहे हा प्रोग्राम तुम्ही समजून घ्या। तो समजल्यानंतर तुम्ही पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय हे समजून घेऊ शकता। ठीक आहे, आणि त्याचा प्रोग्राम आता तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, लाईन नंबर 5 ला टेम्प = n हे व्हेरिएबल नवीन घेतलेलं आहे। ओके, टेम्प हे व्हेरिएबल घेतलं आहे आणि त्याला कशाची व्हॅल्यू असाइन केली? n ची व्हॅल्यू असाइन केलेली आहे। म्हणजे n = जर 1 2 3 4 असेल तर टेम्प = काय असणार आहे? 1 2 3 4 असणार आहे। ओके, त्याच्यानंतर लाईन नंबर 14 बघा। ओके, आता लाईन नंबर 12 ला काय मेसेज आहे? प्रिंट रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज रिव्हर्स। तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये मेसेज दिसणार आहे रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज आणि रिव्हर्स झालेला नंबर त्या ठिकाणी दिसणार आहे। ओके, त्यानंतर लाईन नंबर 14 to 17 हे या ठिकाणी लॉजिक यूज केलेलं आहे। आता हे लॉजिक कशा पद्धतीचं आहे? इफ एल्स कंडिशन यूज केलेले आहे। तर इफ टेम्प इज इक्वल टू रिव्हर्स, ओके, प्रिंट द गिवन नंबर इज ए पॅलिंड्रोम नंबर, एल्स प्रिंट द गिवन नंबर इज नॉट ए पॅलिंड्रोम नंबर। म्हणजे काय, जर टेम्पची व्हॅल्यू आणि रिव्हर्सची व्हॅल्यू जर सेम असेल तर आणि तर म्हणजे तर आणि तरच इफ मधला जो काही कोड आहे, इफ मधला जो काही मेसेज आहे तो एक्झिक्यूट होणार आहे आणि मेसेज काय प्रिंट होणार आहे कमांड प्रॉम्प्टमध्ये? द गिवन नंबर इज ए पॅलिंड्रोम नंबर। ओके, अदरवाईज एल्समध्ये कोड जाणार आणि एल्सला गेल्यानंतर तिथं काय प्रिंट मेसेज होणार आहे? द गिवन नंबर इज नॉट ए पॅलिंड्रोम नंबर। इतकं सिंपल लॉजिक या ठिकाणी यूज केलेलं आहे। ठीक आहे, आता हा रिव्हर्सची व्हॅल्यू आपल्याला कुठं मिळणार आहे? मी तुम्हाला काल सांगितलेलं आपल्याला 4th इटरेशन जे मिळालेलं आहे त्या 4th इटरेशनमध्ये तुम्हाला नवीन व्हॅल्यू मिळाली रिव्हर्सची, ती म्हणजे 4 3 2 1। ओके, ती रिव्हर्सची व्हॅल्यू 4 3 2 1 तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। ओके, म्हणजे आता सुरुवातीला मी नंबर घेतला 1 2 3 4। ओके, तर 1 2 3 4 घेतला, त्याचा रिव्हर्स काय झाला? 4 3 2 1 रिव्हर्स झाला। म्हणजे गिवन नंबर आणि रिव्हर्स होऊन आलेला नंबर हे दोन्ही नंबर सेम आहेत का रे? नंबर सेम नाही आहेत, म्हणजे हा पॅलिंड्रोम नंबर नाही आहे। ओके, आणि एल्स ब्लॉकमधला मेसेज प्रिंट होणार आहे द गिवन नंबर इज नॉट ए पॅलिंड्रोम नंबर। ओके,
तर चला तर मग आपण कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने मेसेज कशा पद्धतीने प्रोग्राम रन होतं ते बघून घेऊया. ओके, सेव्ह करा हा प्रोग्राम. ओके, ज्या ठिकाणी सेव्ह केलेला आहे फोल्डरमध्ये त्या ठिकाणी जा. ओके, गेल्यानंतर आता मला इथे कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आहे. त्याच्या अगोदर आता पॅलेंड्रॉम नंबर इथे या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम दिसत आहे, फाईल दिसत आहे. ओके, त्या फाईलमध्ये तो प्रोग्राम आहे. ठीक आहे, तर आता मला या ठिकाणी कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आहे. कमांड प्रॉम्प्ट कशा पद्धतीने मी ओपन करणार, तर इथे दिस PC डेस्कटॉप ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग हा पाथ दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर CMD टाईप करा, एंटर. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग हा पाथ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता नेक्स्ट इथे या ठिकाणी पायथन पॅलेंड्रॉम नंबर टॅब प्रेस करा. आता इथे या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, मी फक्त PA टाईप केलं आणि टॅब टाईप केलं, टॅब प्रेस केलं. टॅब प्रेस केल्यानंतर तो जो काही वर्ड आहे पूर्णपणे तो वर्ड या ठिकाणी आला. फाईलचं नाव आहे ते फाईलचं नाव या ठिकाणी आलं. तर अशा पद्धतीने टॅबचा उपयोग तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, प्रेस एंटर. एंटर प्रेस केलं. आता एंटर दी नंबर 1 2 3 4. मी 4 नंबर 1 2 3 4 नंबर एंटर केला. एंटर केल्यानंतर परत एकदा एंटर करतो. प्रेस एंटर. रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज 4321 आणि मेसेज आला द गिवन नंबर इज नॉट ए पॅलेंड्रॉम नंबर. म्हणजे 1 2 3 4 हा पॅलेंड्रॉम नंबर आहे का? हा पॅलेंड्रॉम नंबर नाही आहे. ओके, अशा पद्धतीने मेसेज मला मिळालेला आहे. आता मी परत एकदा रन करतो. आता पायथन, आता हे प्रत्येक वेळी कमांड टाईप करायची तुम्हाला गरज नाही आहे. जस्ट अप्पर ॲरो कीचा यूज करा. मागची जी तुमची कमांड तुम्ही यूज केलेली आहे ती कमांड ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, तर परत प्रेस एंटर करा. प्रेस एंटर केल्यानंतर पुन्हा मी टाईप करतो नंबर 1 2 1. ओके, 1 2 1 टाईप केला. एंटर प्रेस केलं. रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर किती मिळाला मला? 1 2 1च मिळाला. गिवन नंबर इज ए पॅलेंड्रॉम नंबर. म्हणजे 1 2 1 हा नंबर आहे, हा पॅलेंड्रॉम नंबर आहे. पॅलेंड्रॉम नंबर कन्सेप्ट एकदम सोपी आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्स लॉजिक यूज करावं लागतं आहे. ते रिव्हर्स लॉजिक मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. ओके, ते समजलं लॉजिक तुम्हाला तर पॅलेंड्रॉम नंबर म्हणजे काय प्रोग्राम समजणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. माझं यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज मिळत जातील. ओके, आणि जे माझे व्हिडिओज आहेत ते लाईक करून ठेवा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल की मी अशा टाईपचे व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड करत जाईल. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू, बाय बाय.